शेतकरी कुटुंबाला जबर मारहाण करून जिवंत जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपाखाली अटक असलेले भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांना आज जालना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। 28 तारखेला जालन्यात एकीकडे भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असताना भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खांडे भराडा कुटुंबीय आणि इतर 2 मागासवर्गीय महिलांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होता। या प्रकरणी पोलिसांनी भवर याला रात्री उशिरा अटक केली आहे। पुरवणी जबाबात त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याची कलमवाढही करण्यात आली आहे। दरम्यान आज जालना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। रावसाहेब भवर यांनी आमच्याकडे आमची शेती तारण ठेवलेली होती। त्यांनी आमच्या इथे येऊन आमच्या घरी मारहाण करून खड्ड्यात ढकलून त्यांना माझ्या घरच्या व्यक्तींना मारण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यांचे पैसे वापस देऊन त्यांनी परत शेती मागण्यास गेलो तर त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि आम्ही इथं राहा नाही अशी त्यांनी हे केली। आम्हाला आज आमच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आलेली। आम्ही राहा कुठं जा कुठं त्यांनी आम्हाला इथं राहण्याची सुद्धा धमकी दिली आणि रोजच्या धमकीनं आम्ही भयभीत झालेलो आहे। आम्ही इथं राहा कसं नाही राहा कसं हे तुम्ही सांगा आम्हाला। तो आम्हाला म्हणला होता की मी तुम्हाला लोन बँकेचं लोन काढून देतो, तुमची शेतीचे कागदपत्र माझ्याकडे द्या। आम्ही त्याला शेतीचे कागदपत्र दिले। त्यांनी बँकेचं लोन न काढता ते आमची पूर्ण शेती त्याच्या नावानं लाखो करोडोची शेती त्याच्या नावानं करून घेतली आणि आम्हाला कुठंतरी लुटण्याचं काम केलं आणि आता तो परत देत नाही। जमीन परत द्यायचं नाही म्हणतो का? जमीन परत द्यायचं नाही म्हणतो आणि आत्महत्या मारण्याची धमकी देतो। त्यांनी सावकारकी करून आमची जमीन हडप करण्याचा दबाव टाकला आमच्यावर आणि परत आमच्याच सासऱ्यावर मारहाण केली। बरोबर जे रावसाहेब भवर यांनी तुमच्या शेतात येऊन तुम्हाला किती जणांना मारहाण केली? आमच्या शेतात येऊन आमच्या जे 2 जावा, आमच्या सासूबाई, आमचे सासरे आणि आमच्या घरचे 2 व्यक्ती माणसं त्यांना इतक्या जणांना मारण्याचा प्रयत्न केला। बरं, तुम्ही ह्या जमिनीचा वाद जो चालू होता याचे तुम्ही पैसे दिले तरी तुमच्यावर त्यांनी येऊन जमीन हडपण्याचा प्रयत्न केला? पूर्ण पैसे देऊन तरी पण त्यांनी आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला आणि जीव मारण्याची धमकी पण दिली आणि गावाच्या म्हणजे शेतातून बाहेर काढण्याचा बी प्रयत्न केला आणि घरातून पण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। बरं, तो प्रॉपर ह्या गावाचा आहे का दुसऱ्या गावाचा? तो प्रॉपर राहणारा असरखेड्याचा आहे। तिथून येऊन तुमच्या इथे तिथून येऊन आमच्यावर गावगुंडे आणून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही ती जमीन ठेवलेली होती वाटतं त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर तो देत नाही असं काही ऐकायला भेटलं आम्हाला, काय सांगतो? आम्ही त्यांच्याकडे जमीन ठेवली, त्याने सावकारकीच्या आमची जमीन हडप केली आणि नंतर असरखेडा येथील रावसाहेब भवर यांनी आमची शेती असून आमच्या शेतीवर ताबा करण्याचा प्रयत्न केला, विहीर खणली आणि नंतर बीजेपीच्या सहाय्याने आमच्यावर आमची शेती माझी शेती म्हणून असं हे करून आमच्यावर अन्याय करू लागला आणि आम्हाला मारण्याच्या धमक्या देऊ लागला आणि आम्हाला गावाबाहेर काढीन, घराच्या बाहेर काढीन असं सगळं पूर्ण याच्या धमक्या देऊ त्यांनी इथपर्यंत आमच्यावर अत्याचार केला, मारहाण केली आणि आज त्याच्यामुळे आमचे सगळे दवाखान्यामध्ये असल्यामुळे आम्हाला सोबत कोणी नसल्यामुळे या महिला आहेत आमच्या सोबत। त्यासाठी पुऱ्या आमच्या गेल्या घराची सुरुवात केली। बरं, का मारला आजी त्यांनी? त्यानं उचलून खड्ड्यात मध्ये टाकलं, काटे मोलडे नाकायतून रक्त निघले, माग दगड टाकू लागले, मग उचलून बेशीना माती टाकू लागले, पोरीच्या अंगावर दाबून सनी खड्ड्यात मध्ये कशामुळे ती बेशी आणली का आमच्या वावरात मध्ये आहे ना जेसीबी, मग त्याच्यासाठी गेल्या होत्या। बरं, ते ताबा का करत होते ठेवून? त्यांची जमीन होती का इथं? काही नाही, त्याची काहीच नाही, आमचीच जमीन आहे आमच्या वडिलाची आणि आमचा भाऊ आहे, आम्ही बहीण आहे त्याच्यावर। मग त्यानं आपल्या भावाला बिन लोटलाट केली, मारलं, गळचिपी दाबली, आता दवाखान्यात येते पाहुणे होते वाखरीचे, त्या पाहुण्याला बिन मारलं, आमच्या त्याचं धोतर फाडलं, त्याची लोटालाटी केली। बरं, आता त्या ताई म्हटल्या की आम्हाला धमक्याही देऊ लागल्या म्हणून? आम्हाला धमक्या देऊ लागले
मग आता आम्ही इथं रातच्या त्यानं आणा गुंडे, आम्ही लांब अंतरानं वावरायत मध्ये, मग कसं कसं नाही हा, मग भीती ना आम्हाला नुसते काहीच वाकलं करू हे शकत नाही. आणि अशा प्रकारच्या धमक्या देतो तुम्हाला? आम्हाला धमक्या देतो आणि आम्ही गरीब आहे बाबा. पण तुम्हाला आता याच्याकडे प्रशासनाला काय मागणी करणार तुम्ही? तुमच्यावर काय अन्याय झाला ते काय सांगणार तुम्ही? हा त्याच्यामुळे धोका आहे, भेव वाटत. रात्रीचं ते येईन गुंडी घेऊन, आम्ही एकले घर आहे बापा, एक माळ्याचं काय. अशी घटना झाली, वाईट दुर्घटना झालेली आहे. या घटनेमध्ये ज्या एका गुंड प्रवृत्तीच्या माणसानं माळी समाजातील एका कुटुंबावर जो असा विघातक असा हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही सर्व गावकरी मंडळी जमलेली आहे. आणि अशाच जर पुढे चालू राहिलं तर कोण्याही समाजामध्ये या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर आळा घातला गेलेला नाही तर ते कोणत्याही समाजावर, कोणत्याही जाती धर्मातील लोकांवर, महिलावर केव्हाही अत्याचार करू शकतात. त्यासाठी त्या अशा माणसाला कठोरातली कठोरात शिक्षा झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे शिबिका कोकलेन उपलब्ध होतं त्या माणसावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो. आणि त्या अशा माणसाला आणि त्यांच्यासोबत जी काही मंडळी होती त्यांना तात्काळ अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. हा भारतीय जनता पार्टीच्या किसान सेलचा जिल्हा अध्यक्ष म्हणतो स्वतःला. अशा माणसांनी त्या गरीब कुटुंबावर जो हल्ला केला, काल भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणीची बैठक जालन्यात चालू होती आणि तिथं गृहमंत्र्यापासून मुख्यमंत्री सगळे हजर असताना इतक्या वाईट प्रवृत्तीनं आपल्या जिल्ह्यात तर आपल्या हद्दीत अशी घटना घडती, त्याच्याबद्दल मी प्रथम त्या घटनेचा निषेध करतो. आणि तुम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती करतो की साहेब, सरकार येथील जातील, कायदा आहे. कमीत कमी इतक्या ह्या खालच्या स्टेपवर जाऊन कोणी आतापर्यंत इतक्या दादागिरी केला नाही. काय असेल त्यांचा वाद त्यांच्या लेवलला असेल, काय असेल काय. न्यायालय हे देशामध्ये न्यायालय राहिलीच नसती. न्यायालय हे सगळ्या गोष्टी आहे. इतकं जे त्या महिलेला जे काय धरले जे व्हिडिओ जर बघितला तर लाजिरवाणी गोष्ट वाटली. त्या व्हिडिओ काढणाराचं अभिनंदन करावं, नाही तर तुम्ही कोणाचा विश्वास नसता ठेवला. या लोकांनी बी म्हणलं असतं नाही त्यांना जे त्यांचे वाद झाले, त्यांच्या बाकीच्या गोष्टीमध्ये वाद आहे, त्यांच्या वादाला न्यायालय हे बाकी तुमच्याकडे येऊन त्यांनी दाद मागायला पाहिजे होते. परंतु असं जाऊन एखाद्या महिलेवर जर तिथंच जर एखाद्या पोलीस प्रशासनाच्या घरच्या जर महिला असत्या तर तुमच्या जे कधी जर परत इथं येऊन दवाखान्यामध्ये जर त्यांनी जर धुडगूस घातला तर ह्या गोष्टी कुठंतरी तुमच्या ब्रेक लावण्याची आवश्यकता आहे. अशा माणसाला जर तुम्ही एकदा ब्रेक लावला, किती ठिकाणच्या घटना आहे, काय आहे, आतापर्यंत इतके वाढलं कसं त्यांचा जे आत्मविश्वास की इतका घरात जाऊन मारणे, दवाखान्यात येणे, दवाखान्यात मारणे. त्याच्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावा. नसता उद्या काही ज्याचे विपरीत परिणाम झाले तर त्या सगळं प्रशासनाला बी तुम्हाला जे तुम्ही बी जबाबदार त्याच्यामध्ये धरल्या जाणार आहे. त्याचं कारण असं की तुमच्या हद्दीमध्ये वारंवार जे की या अशा जे की गावगुंड नवे तयार होत आहे. त्याच्यामुळं इथं त्यांना कोणाचा सपोर्ट आहे मला नाही वाटत. कोणी ह्या अशा गोष्टीमध्ये एखादा सपोर्ट करत असेल तर त्यांची जे आम्ही जे त्या गोष्टीचा निषेध करतो. येणाऱ्या काळात तुमच्या हद्दीमध्ये अशा घटना होणार नाही अशी आशा बाळगतो. अशा गावगुंडाला तात्काळ शिक्षा जे की तुम्ही जे की द्यायला पाहिजे. काल दुपारी साधारणतः 11:15 ते 11:30च्या दरम्यान आम्हाला निवडुंगा येथून तंटमुक्त अध्यक्षाचा फोन आला की गावामध्ये रावसाहेब भवर आणि खांदेपराड यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत आहे. तर आम्ही जालना येथे बंदोबस्ताला होतो. तिथे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही तात्काळ फोन करून माहिती दिली. त्या अवघ्या 20 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचले. तिथे परिस्थिती अत्यंत स्फोटक होती, परंतु कर्मचाऱ्यांना अत्यंत कौशल्याने हाताळून तिथे होणारे घटना घडल्यानंतरचे जे गंभीर परिणाम होणार होते ते होऊ दिले नाही. जखमी जे काही होते त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये त्यांना पाठवले. त्यांची रितसर तक्रार घेण्यात आली आणि यामध्ये जे रावसाहेब भवर आणि त्याचे साथीदार आहेत त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 324, 327, 354 त्याचबरोबर रॉयडचे 143, 147, 148, 149 आणि त्यांना जे काही शिवीगाळ आणि धमक्या दिलेल्या आहेत त्याबद्दल 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. गुन्हा नोंद करताच साधारणतः 2 तासाच्या आत मुख्य आरोपी रावसाहेब भवर यास आम्ही अटक केलेली आहे.
इतर आरोपींचे पण तात्काळ शोध घेत आहोत, पथक नेमलेले आहे. हे प्रकरणामध्ये व्हिडिओ क्लिप्स सुद्धा व्हायरल झालेली आहे, त्याचे पण अवलोकन करून यामध्ये जे रेकॉर्डवर नाव नाही आहेत ते आरोपी सुद्धा व्हिडिओ क्लिपचे अभ्यास करून आम्ही निष्पन्न करणार आहोत. यामध्ये अत्यंत कठोर गंभीर स्वरूपाची कारवाई करणार आहोत. यामध्ये काही आरोपी असेही असतील की ज्यांचे पूर्व रेकॉर्ड हे क्रिमिनल स्वरूपाचे आहे, त्यांच्या विरुद्ध तडीपारसारखे कारवाई सुद्धा आम्ही करणार आहोत. हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने आम्ही हाताळत असून यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही. जे काही तपासामध्ये ज्या गोष्टी आणखी निष्पन्न होणार आहेत त्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे लॅकिवना कमतरता आम्ही ठेवणार नाही. तंत्रशुद्ध पद्धतीचे वापर करणार आहोत आणि यामध्ये अशा प्रकारे एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत यापुढे कोणी करणार नाही, यासाठी या गुन्ह्याकडे एक आम्ही पाहत आहोत आणि या आरोपीला निश्चितच कडक शासन होण्यासाठी शक्य तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न आमचे राहील. आणि यामधले जे काही समाजकंटक आहेत, जे काही बाहेरून बोलवण्यात आलेली होती अशी पण माहिती आम्हाला मिळालेली आहे, ते पण आम्ही निष्पन्न केलेली आहे आणि लवकरात याचा छडा लावून संपूर्णपणे आम्ही आरोपी 2 दिवसाच्या आत सर्व याचा निपटारा करणार. पण आता किती आरोपी अटक केले? आता मुख्य आरोपी रावसाहेब भवर हा आरोपी अटक केलेला आहे. बाकीचे आरोपीचे आम्ही युद्ध पातळीवर शोध घेत आहोत. काहींचे आम्हाला लोकेशन मिळालेले आहे, पथक काम करत आहे. हे 2 दिवसाच्या आत सर्वच्या सर्व आरोपी अटक होणार आहे. पण यांना आता कोर्टामध्ये केव्हा नेल्या जाईल सर? या आरोपींना आता दुपारनंतर त्याला कोर्टामध्ये पेश करून पोलीस कस्टडी रिमांड आम्ही मागणार आहोत आणि त्याची सर्व कागदपत्री पूर्तता आम्ही केलेली आहे.